नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील जो आपला उर्वरित प्रश्न संच 2024 गणित भाग 1 चा जो राहिलेला आहे ते आपण आज बघणार आहोत। तर त्यामध्ये आपला प्रश्न क्रमांक 3B चालू होता। तर प्रश्न क्रमांक 3B काय म्हणतोय ते पाहूयात। तर खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला 6 गुण दिलेले आहेत, ठीक आहे। तर त्यामधला पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे, सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा म्हणते। आपल्याला काय करायचं आहे, सूत्राचा उपयोग करायचा आहे। तर तुम्हाला इथं समीकरण दिलेलं आहे, तर काय करशाल तुम्ही, समीकरण लिहिणार 3m चा वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0। या समीकरणाची तुलना आपण करूयात, कोणासोबत करूयात पहा, या समीकरणाची तुलना आपण काय करत आहोत पहा, तुलना करत आहोत। तुलना ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 c करू, ठीक आहे। आपण तुलना करूयात। मग आपण काय केली, तुलना करत असताना a b आणि c च्या किमती सांगितल्या। तर a ची किंमत किती आहे 3, b ची किंमत किती आहे -1 आणि c ची किंमत किती आहे -10। तुम्हाला माहिती आहे, आता सूत्रानुसार काय सांगशाल, आता सूत्राचा उपयोग करायचा आहे। सूत्रानुसार तुमचं सूत्र काय होतं पहा बरं, आठवा काय होतं, b चा वर्ग वजा 4ac बराबर। मग आता याच्यामध्ये किमती ठेवायची आहेत। आता याच्यात किमती ठेवा, b चा वर्ग म्हटल्यानंतर b ची किंमत किती आहे -1 चा वर्ग वजा 4 आणि a ची किंमत किती आहे 3, ठीक आहे। c ची किंमत किती आहे -10, ठीक आहे। 1 चा वर्ग केला वजा 1 चा वर्ग केला तरी तो एकच होणार आहे आणि हा वजा काय झाला, अधिक झाला। मग सांगा 4 त्रिकम 12 12 हे 120 होत आहे, ठीक आहे। मग मला सांगा 120 अधिक 1 किती व्हायला लागला 121। मग आपलं मूळ सूत्र काय आपल्याला माहिती आहे, आपण b² वजा 4ac चं काढलं। आपला सूत्र काय होता, आपल्याला m दिलेला आहे, तर आपल्याला m ची किंमत काढायची आहे। तर m बराबर काय आहे वजा b अधिक वजा वर्गमुळात काय म्हणलं होतं आपण, b चा वर्ग वजा 4ac छेद 2a, ठीक आहे। मग आपण काय करणार, आता याच्यात किमती ठेवणार, m बराबर वजा b ची किंमत किती आहे पहा बरं, वजा 1च आहे, ठेवली, अधिक वजा आता वर्गमुळात ठेवा, b चा वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढली, तर किती काढली 121 काढली। तर लिहून घ्या b² वजा 4ac ची किंमत तुम्ही काढलेली आहे, किती काढलेली आहे 121। इथं 121 लिहिलात। मग आता 2 आणि a ची किंमत किती आहे तुमच्याजवळ 3, ठीक आहे। यांचा मल्टिप्लिकेशन करून घ्या, गुणाकार करून घ्या, ठीक आहे। मग काय करशाल पहा बरं, वजा वजा काय झाला अधिक 1 अधिक वजा आणि वर्गमुळात 121 आणि छेद 6, ठीक आहे। मग आता काय करशाल, तुम्हाला 121 चा वर्गमूळ सांगायचा आहे। पहा इथे लिहितोय मी बाकीचा उर्वरित पार्ट, ठीक आहे। सो m = m बराबर मग सांगा 1 अधिक वजा 121 चं वर्गमूळ किती 11, ठीक आहे। इथं 11 लिहिलाय आणि छेद 6 केला होता, इथं 6। तर मला सांगा आता पहा इथे अधिक वजा आहे, तर m ची किंमत 1 अधिक मध्ये घेऊयात आणि 1 वजा मध्ये घेऊयात। तर m 1 अधिक 11 छेद 6 आणि परत m बराबर 1 वजा 11 छेद 6। तर मला सांगा m बराबर 11 अधिक 1 किती झाले 12 छेद 6 और पुढे काय सांगशाल, m बराबर वजा 11 मधून 1 गेला तर वजा 10 छेद 6। इथपर्यंत तुम्हाला ते कळालं असेल, ठीक आहे। मग पुढे काय सांगशाल पहा बरं, m बराबर आता पहा इथं 6 आणि 12 आहे, तर भाग जाते 6 1 6 6 2 12, m ची किंमत किती झाली 2। तर अशा प्रकारे आपण एक m ची किंमत काढली 2 आणि m बराबर किती झालंय पहा, आता 6 आणि 10 ला एका अंकाने भाग जाते, कोण 2नच जाते, बेत्रिक 6 आणि बेपंचे 10, तर इथे वजा 5 छेद 3 अशा आपल्याला दोन किमती मिळाल्या। कोणाच्या दोन किमती मिळाल्या, दिलेल्या समीकरणाच्या पहा दोन किमती काढल्या आपण, वर्ग समीकरणाच्या सूत्राचा उपयोग करून आपण दोन किमती काढल्या। एक m ची किंमत आली 2 आणि एक m ची किंमत आली वजा 5 छेद 3। तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक 3B मधला पहिला प्रश्न इथेच काय केलाय, पूर्ण केलेला आहे। पहा आपल्याला यामधलाच प्रश्न क्रमांक 2 सॉल्व करायचा आहे। तर व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला या क्वेश्चन पेपर व उत्तरपत्रिकेची PDF फाईल तुम्हाला मिळून जाईल। आणि जो कोणी आज आपल्या चॅनलला नवीन आलेला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील, ठीक आहे। तर यानंतरचा आपण प्रश्न क्रमांक 2 बघूयात। पहा लक्ष द्या, आपला प्रश्न क्रमांक 3B मधला दुसरा प्रश्न चालू होता। तर पहा दुसरा प्रश्न काय म्हणत होता आपल्याला, खालील एकसामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा। हा पण आपल्याला काय दिलेला आहे पहा, दोन प्रश्न सोडवायचे आहे, 3 गुणाला आहे, यामधला दुसरा प्रश्न आहे। तर हा एकसामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे। तर सर्वात पहिले आपण काय करून घेऊयात पहा, जो दिलेले समीकरणे आहेत त्यांना आपण नाव देऊयात, ठीक आहे। तर हे झालं समजा समीकरण 1 आणि दुसरा जो आहे तो काय आपला समीकरण 2 आहे। तर या दिलेल्याही समीकरणाला आपण काय करूया, तुलना करून घेऊया, ठीक आहे। तर यांची तुलना करू, ठीक आहे, यांची तुलना
काय करायची आहे पहा, यांची तुलना करू. कशासोबत करायची पहा, आता हे x आणि yच्या टर्म आहेत, तर आपण a1x प्लस b1y बरोबर c1 आणि काय करूयात पुढे काय करणार पहा, आता पहा a1x प्लस b1y प्लस c1 सो इक्वल्स टू 0. ठीक आहे, प्लस c1 इज इक्वल्स एक मिनिट सॉरी इज इक्वल्स टू c1 आणि इथे काय करशाल a2x प्लस b2y प्लस c2 किंवा इज इक्वल्स टू c2 सो इक्वल्स टू. ठीक आहे, या पद्धतीत आपण काय करूयात तुलना करून घेऊयात. ठीक आहे, नंतर काय करशाल मला सांगा बरं एकदम. ठीक आहे, आता पहा या दोघांसोबत तुम्ही तुलना करत आहात. मग आता पहा a1x प्लस b1y बरोबर c1, a2x प्लस b2y बरोबर c2 लिहिलात. मग आता मला a1ची किंमत सांगा. a1 बरोबर काय आहे तुमचा 3 आहे, b1 बरोबर काय आहे तुमचा -4 आहे आणि c1 बरोबर काय आहे 10. ठीक आहे, तसंच इकडे पहा, नाही ते एकाखाली एक लिहून घ्या, व्यवस्थित तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, तर a2ची किंमत किती आहे पहा, a2 बरोबर किती झालं आहे 4 आणि b2 बरोबर किती आहे 3. ठीक आहे, आणि c2 बरोबर किती आहे 5. ठीक आहे, तुम्हाला आता क्रॅमरचे रूल माहिती आहे, तुम्हाला मी शिकवले होते. काय आठवते का पहा, तुम्ही काय करत होते पहिल्या सुरुवातीला आपण जेव्हा डी व्हॅल्यू काढत असेल, समजा तुम्हाला डिटर्मिनंट काढायचा आहे, लक्षात घ्या डिटर्मिनंट काढायचा असेल तर पहिला आणि दुसरा म्हणजे a1 आणि a2 आले. ठीक आहे, आणि इकडे b1 आणि b2 आले. ठीक आहे, मग आता dx मध्ये आपण काय करत होतो तिसरा आणि दुसरा, लक्षात घ्या. आणि dy मध्ये काय करत होतो आपण पहिला आणि तिसरा. ठीक आहे, या पद्धतीत आपण घेतले होते. तर सेम प्रोसिजर आपल्याला इथं काय करायची आहे, फॉलो करायची आहे. तर मला सांगा आता इथं एक मिनिट, पहिला दुसरा झाला, तिसरा दुसरा झाला आणि डी व्हॅल्यू बरोबर सांगा बरं. डी साठी काय पहिला आणि तिसरा आहे की हां पहिला आणि तिसराच आहे, बरोबर आहे. ठीक आहे, मग मला सांगा डिटर्मिनंट काढायचा आहे, डी काढायचा आहे, तर आपला फॉर्म्युला काय होईल a1 a2 आणि b1 b2. ठीक आहे, हे लिहिलं आपण डिटर्मिनंटमध्ये. मग आता याच्यात किमती ठेवून द्या. आता a1 a2 b1 b2, तर a1 किती आहे आपली 3 आणि a2 किती आहे आपली 4, b1 किती आहे आपली -4 आणि हा 3. तर यांचा आता क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा तिरपा गुणाकार करा. पहा 3 त्रिक 9 वजा 4 चौक 16, तर हे वजा आहे तर वजा वजा अधिक झाला. तर मग मला सांगा ही किंमत किती झाली आपली 25, 16 9 25 झाली. ठीक आहे, नंतर काय करत होतो आपण dxची किंमत काढत आहोत. डिटर्मिनंट ऑफ x काढत असताना मी तुम्हाला रूल सांगितला, तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम. तिसरा म्हणजे कोण c1 आणि c2 आणि दुसरा म्हणजे कोण b1 आणि b2. तर लिहा c1 c2 आणि b1 b2 या पद्धतीत ठेवा आणि या डिटर्मिनंटमध्ये यांच्या किमती ठेवून द्या. c1ची किंमत किती आहे 10, c2ची किंमत आहे 5, b1ची किंमत आहे -4 आणि b2ची किंमत आहे 3. तर यांचा तिरपा जर गुणाकार केला तर 10 त्रिक 30 वजा, आता 5 चौक 20, आता इथं वजा आहे ऑलरेडी, तर वजा वजा काय झाला अधिक, तर 5 चौक काय केलचा 20 केला, 30 अधिक 20 किती झाला आहे 50 झाला. ठीक आहे, नंतर काय करशाल dy बरोबर काय करायला लागलं आहे पहा. dy साठी मी काय म्हटलं होतं पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम. पहिला कॉलम कोण आहे 3 आणि 4, तिसरा कॉलम कोण आहे 10 आणि 5. ठीक आहे, यांचा तिरपा गुणाकार करून घ्या. आता एक लक्षात घ्या, वाटलंच इथं फॉर्म्युला लिहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. पहिला कॉलम a1 a2, तिसरा कॉलम c1 c2, तर याच्यात व्हॅल्यू ठेवून द्या. मग मला सांगा a1ची किंमत किती आहे 3, a2ची किंमत किती आहे रे 4. ठीक आहे, लिहिली. आता परत सांगा c1ची किंमत किती आहे 10, c2ची किंमत किती आहे 5. यांचा तिरपा गुणाकार करून घ्या. 5 त्रिक 15. ठीक आहे, वजा आणि 10 चौक 40. ठीक आहे, मग आता मला सांगा -40, एक मिनिट थोडंसं उत्तर काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे, सॉरी, पाहून घ्या एक वेळ बरोबर. बरं, तिसरा कॉलमचा फॉर्म्युला बरोबर आहे का हे पहिले चेक करा, a1 a2 आणि हां ठीक आहे बरोबर आहे, बरोबर आहे, फॉर्म्युला चुकला नाही. -40मधून 15 गेले तर -25 हे उत्तर आपलं आलं आहे, बरोबर आहे. सूत्रानुसार आता सांगा क्रॅमरच्या सूत्रानुसार काय व्हायला लागले सांगा बरं. क्रॅमरचं सूत्र काय सांगाल तर एक्सची किंमत काढत असताना काय सांगत होतो आपण dx/d आणि yची किंमत सांगत असताना काय सांगत होतो आपण dy/d. ठीक आहे, मग मला सांगा एक्सची किंमत काढायची आहे, तुम्हाला dx/d सांगायचं आहे. तर dxची किंमत किती काढली तुम्ही 50 आणि dची किंमत किती काढली तुम्ही 25. ठीक आहे, तर dxची किंमत काय आहे तुमची 50 आहे, इथे 50 ठेवा आणि dची किंमत किती आहे तुमची 25, तर इथं 25 ठेवा. तर मला सांगा 25 1 25, 25 2 50, तर एक्सची किंमत किती झाली 2 झाली. तर dy ची किंमत किती होती तुम्हाला माहिती आहे -25 होती. ठीक आहे, आणि डीची किंमत किती आहे तुमची 25 आहे, तर तुमची इथं किंमत किती व्हायला लागली -1. तर तुम्ही खालच्या ओळीत लिहू शकता x, y यांच्या किमती तुम्ही काढल्या 2, -1. तर अशा प्रकारे तुम्ही काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक
2 हा काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. व्यवस्थित पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 2 आपला काय झाला, पूर्ण झाला. यामध्ये आपल्याला करायचं काय होतं तर व्यवस्थित लक्ष द्या. तर आपल्याला क्रॅमर्सच्या रूलनं याला सोडवायचं होतं. तर क्रॅमर्सचा रूल मी तुम्हाला शिकवलेला आहे, तिथे लिहून दिलेला आहे. जेव्हा आपण डीची व्हॅल्यू काढतो तर पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम म्हणजे कोण, A1 A2च्या किमती, B1 B2च्या किमती इथे लिहून दिले. DX मध्ये C1 B1 आणि DY मध्ये A1 C1. म्हणजे लक्षात ठेवा, पहिला दुसरा, DX मध्ये तिसरा दुसरा आणि DY म्हणजे पहिला आणि तिसरा, यानुसार किमती काढायच्या होता. तर या प्रश्नाला आपल्याला पूर्ण केलेला आहे आणि 2,-1 आपलं उत्तर मिळालं. तर व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 यामधला जो मध्ये क्वेश्चन आला तो पाहूयात. क्रमांक 3 काय सांगत आहे पहा, 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले तर त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर आपल्याला 3 प्रश्न त्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. एकूण गुंतवणूक किती असेल, मिळालेला लाभांश किती आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती. तुम्हाला हा पण प्रश्न मध्ये दिलेला आहे. याआधीचे आपण 2 प्रश्न पाहिले, अजून यामध्ये एक प्रश्न आहे. तर हा तिसरा प्रश्नामध्ये आपल्याला काय काय काढायचं सांगलं, एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा म्हणे. ठीक आहे. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला याच्यात लक्षात यायला की 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स आहेत. म्हणजे तुम्हाला एक लक्षात यायला की दर्शनी किंमत किती आहे, 10 रुपये आहे आणि शेअर्स किती आहेत, 50 रुपये आहेत आणि बाजारभाव किती दिलेला आहे, 25 दिलेला आहे. तर त्यावर तुम्हाला कंपनीने लाभांशही दिलेला आहे एवढा. तर एवढ्या साऱ्या माहिती मला दिली, तर या 3 गोष्टी तुम्हाला काढायच्या. एका मार्काच्या 3 गोष्टी येतात तुम्हाला. तर मला सांगा, सर्वात पहिले मी तुम्हाला म्हटलं दर्शनी शेअर्सची एकूण दर्शनी किंमत किती आहे ते पहा आणि सांगा. शेअर्सची दर्शनी किंमत इथंच दिलेली आहे तुम्हाला, 10 रुपये दर्शनी किमतीची. मग काय वाक्य आहे, शेअर्स, लक्षात घ्या शेअर्सचं नाव व्यवस्थित लिहून घ्यायचं. शेअर्सची दर्शनी किंमत, शेअर्सची दर्शनी किंमत किती दिली आपल्याला, शेअर्सची दर्शनी किंमत किती दिलेली आहे, 10 रुपये. ठीक आहे, इथं लिहून घेतलंय की हा 10 रुपये आहे दर्शनी किमतीचा. आणि बाजारभाव किती दिलेला आहे रे, बाजारभाव 25 रुपये दिलेला आहे. मग इथं तुम्ही सरळ सरळ काय लिहाल की बाजारभाव 25 रुपये आहे. बाजारभाव किती दिला, 25 रुपये. ठीक आहे. अजून तुम्हाला काय दिलेलं आहे, 50 शेअर्स दिलेले आहेत. एकूण शेअर्स किती आहेत मग, 50. शेअर्सची संख्या लिहा. मग शेअर्सची संख्या, शेअर्सची संख्या किती आहे, शेअर्सची संख्या किती आहे रे, 50. मग आपल्याला माहित झालं की शेअर्सची संख्या 50 आहे. तर त्यामधला पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला एकूण गुंतवणूक काढायची. मग लिहा की एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक, गुंतवणूक. तर आता हे काढत असताना तुम्हाला आता फॉर्म्युला माहिती आहे. जेव्हा तुम्ही एकूण गुंतवणूक काढत असता तेव्हा तुम्हाला काय सांगावं लागेल, एकूण गुंतवणूक काढायची असेल तर दिलेली शेअरची संख्या गुणिला काय, बाजारभाव. मग मला सांगा शेअरची संख्या किती आहे, 50 आहे आणि बाजारभाव किती आहे, 25 आहे. मग लिहा एकूण गुंतवणुकीमध्ये काय लिहाल, शेअर्सची संख्या, शेअर्सची संख्या गुणिला बाजारभाव, गुणिला बाजारभाव. एवढा लिहिला फॉर्म्युला मिळाला आपल्याला. काय मिळालं रे फॉर्म्युला, की एकूण गुंतवणूक करत असताना आपल्याला काय सांगावं लागेल, शेअरची संख्या आणि गुणिला बाजारभाव सांगावं लागेल. शेअरची संख्या किती होती आपल्याजवळ, 50 आणि बाजारभाव किती आहे, 25. तर या दोघांचा गुणाकार करा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपलं उत्तर काय आहे. 50 गुणिला जर 25 केलं तर किती व्हायला लागले पहा बरं, 25 5 125 व्हायला लागले, म्हणजे 1250 बरोबर. 125 आणि हा एक शून्य राहिलेला, 1250 रुपये एवढा आपल्याला काय व्हायला लागली, एकूण गुंतवणूक व्हायला लागली. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केला याच्यातला. याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न सांगितला की मिळालेला लाभांश किती. काय काढायचं तुम्हाला आता, लाभांश काढायचा आहे. ठीक आहे, मला सांगा लाभांशाचा फॉर्म्युला काय असतो. लाभांश काय काय दिलेला आहे तुम्हाला, कंपनीने 30% लाभांश घोषित केला होता. ठीक आहे, आणि तुम्हाला दर्शनी किती किंमत दिली होती, इथं लिहिली. शेअरची दर्शनी किंमत किती होती, 10 आणि त्याच्यावर मिळालेला लाभांश किती टक्के होता, 30%. ठीक आहे, मग आपण काय करत असतो, 10 गुणिला 30% असल्यामुळे आपण भागीला काय करणार, 100 करणार. ठीक आहे, मग मला सांगा हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, तर उरले किती, 3 1 3. तर एकूण रुपये किती लाभांश मिळाला तुम्हाला, 3 रुपये मिळाला. तर मग आपल्याला काय सांगायचं आहे आता, याच्यामध्येच विकत घेतलेले बाजारभावाने विकत घेतले त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर एकूण गुंतवणूक सांगितली, मिळालेला लाभांशही सांगितला. तर मला सांगा आता शेअर्सची किंमत किती होईल, 50 शेअर्सवरील एकूण लाभांश काढायचा आहे का. तर कारण आपल्याला किती शेअर्स दिले होते, 50 शेअर्स. मग खालच्या ओळीत लिहा 50 शेअर्सवरील, 50 शेअर्सवरील, 50 शेअर्स काय नाव आहे, व्यवस्थित नाव लिहून घेत चालायचा. शेअर्स 50 शेअर्स वरील एकूण लाभांश, एकूण
लाभांश। मग सांगा 50 गुणिला किती, 50 गुणिला 3, कारण एकूण लाभांश किती आपल्याला, लाभांश किती मिळालता, 3 रुपये मिळालता। मग मला सांगा जर 50 गुणिला 3 केलं तर 25 5 3 किती व्हायले 15, मग हे किती झाले 150 रुपये। ठीक आहे, आता एकच गोष्ट राहिली, कोणती राहिली रे, कोण सांगेल मला सांगा। आता याच्यातलं 2 तर काढले आपण, एक जो राहिलेला आहे ठीक आहे तो तिसरा काय आहे, तिसऱ्यामध्ये गुंतवणुकीवरील परताव्याचा दर। तर इथं काय लिहिणार मी, फक्त थोडंसं नाव लिहिन, परताव्याचा दर। परताव्याचा दर हा आपण इतकंच नाव घेऊयात जेणेकरून आपल्याला इथे मावेल बरोबर। मला सांगा परताव्याचा दराचा फॉर्म्युला काय, मिळालेला एकूण लाभांश भागीला काय होता, तुम्हाला पहा एकूण लाभांश भागीला एकूण काय होती तुमची शेअरची संख्या, सॉरी एकूण गुंतवणूक, हे इथं वरे काढलं, सॉरी कुठे गेलं हे इथून, एकूण गुंतवणूक मी काय म्हटलं सर्वात पहिले काय लिहिशाल, मिळालेला एकूण लाभांश म्हणजे हे आणि त्याच्या भागाकारात कोण एकूण गुंतवणूक आणि गुणिला किती करशाल 100 लिहून घ्या। मिळालेला एकूण लाभांश इथे लिहिशाल मिळालेला एकूण लाभांश भागीला काय करशाल आणि गुणिला किती आहे आपला 100, भागीला काय म्हटलं होतं एकूण गुंतवणूक, याच्या खाली लिहा एकूण गुंतवणूक। मग मला सांगा हे तुम्ही फॉर्म्युला तर लिहिला व्यवस्थित, मिळालेला एकूण लाभांश किती होता रे, मिळालेला एकूण लाभांश किती आहे 150 रुपये आहे बरोबर आहे, 150 लिहिला ठीक आहे, आणि भागीला एकूण गुंतवणूक किती होती आपली, एकूण गुंतवणूक किती आली 1250 ठीक आहे लिहिलं, आणि गुणिला इकडे काय आहे 100 आहे। तर मला सांगा आता इथं तुम्ही जर उत्तर काढतो म्हटलं तर हा शून्य कटला, किंवा तुम्ही इकडले शून्य काढून घ्या, तुम्हाला जसं काढायचं तसं काढू शकता। आता या दोघांचे शून्य काढले, आता इथे काय उरलं, इथं 15 उरले आणि इथे 100 उरले आणि 125 उरले, 15 ने या 100ला गुणा, तुम्हाला याची टक्केवारीमध्ये उत्तर मिळून जाईल। त्याचा टक्केवारीमध्ये किती उत्तर यायला लागलं आहे 12% एवढं उत्तर मिळून जाईल तुम्हाला। हे उत्तर तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, 15 ने 100ला गुणा आणि परत 125 भागून घ्या। लक्षात येत असेल तर 15 गुणिला 100 आणि भागीला 125, तर याचा टक्केवारीमध्ये उत्तर मिळायला आपल्याला 12%। तर परताव्याचा दर किती असेल 12% असेल। तर तुम्ही हे व्यवस्थित काढून घ्या, त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात येऊनच जाईल। मी तुम्हाला व्यवस्थित मांडणी करून दिलेली आहे। परताव्याचा दराचा फॉर्म्युलाही तुम्हाला माहिती आहे की मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिला 100 ठीक आहे, हा परताव्याचा फॉर्म्युला आहे परताव्याचा दराचा। तर पहा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, व्यवस्थितरित्या प्रश्न क्रमांक 3 पण पूर्ण केलेला आहे। तर या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढा किंवा डिस्क्रिप्शनमधून याची PDF फाईल, उत्तरपत्रिकेची PDF फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या, किंवा तुम्हाला जर असे तुमचे मित्र जर पाहत असतील, अभ्यास करत असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल। आणि जर कोणी चॅनलला नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे। तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात, जो की यामध्ये और प्रश्न आहे ठीक आहे, जो की प्रश्न क्रमांक 3B मधला शेवटचा प्रश्न आहे आणि औरचा प्रश्न होता ठीक आहे। तर काय म्हटलं पहा, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता, आता काय म्हणते पहा, एक नाणे एकाच वेळी काय म्हणायला पहा फेकलेलं आहे, तर एक नाणे व एक फासा एकाच वेळी, एक मिनिट इथं प्रश्नामध्ये थोडंसं बाय मिस्टेकली काहीतरी लिहिण्यात चुकलं असं वाटतंय मला, तर पाहूयात। एक नाणे व एक फासाच आहे बरोबर आहे, हां एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता तर खालील घटनांची संभाव्यता काढा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला काय म्हटलं पहा, घटना ए अशी दिली की एक तर घटना ए मध्ये काय म्हणते छाप व मूळ संख्या मिळणे अशी सांगायची, आणि घटना बी मध्ये काय म्हटलं काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे। तर आपण काय करूयात पहा, समजा तुम्हाला आता पहिल्या सुरुवातीला काय करावं लागेल, याच्यामध्ये नमुना अवकाश सांगावं लागेल। काय सांगावं लागेल, नमुना अवकाश। आता नमुना अवकाशमध्ये तुम्हाला काय सांगता येईल पहा बरं, तुम्ही शिकलेले आहात हा युनिट, तर मला सांगा जो सॅम्पल स्पेस आहे आपला नमुना अवकाश आहे, यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला। फासा म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यात किती अंक 1 2 3 4 5 6 येतो, आणि एका कॉईनमध्ये जेव्हा आपण टॉस करतो, एक नाणे एकदा फेकतो त्याच्यात एक तर टेल किंवा हेड या दोन्हीपैकी गोष्टी होतात, एक तर फासा, एक तर काय म्हणत असतो आपण छापा किंवा काटा पडतो, एक का नाणं जर एकदा फेकलं तर, आणि एक फासा एकदा फेकला तर काय होईल 1 2 3 4 5 6 पैकी अंक कोणता तरी पडेल। मग आपण काय करूयात, आता समजा हा एक नाणे व एक फासा एकाच वेळीला फेकल्यानंतर आपल्याला काय मिळेल हे आपण पाहूयात। मग छापा आणि काटा या दोघांचे 6 भाग होतील, कसे तर पहा, आता जेव्हा एक फासा आणि एक नाणे फेकलं तर H1 H2 H3 H4 H5 आणि H6 हे त्याचा याच्यासाठी झालं आपल्या छापासाठी आणि फासासोबत लिहिला। आणि कॉईन जेव्हा आपला काटा पडेल तेव्हा T1 T2 T3 T4 T5 आणि T6 या प्रकारे आपल्याला याच्या संभाव्यता मिळू शकतील। तर एकूण नमुना अवकाश किती आहेत म्हणजे NS किती होतील, मग
12. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात आलं. तर यानंतर आपली घटना ए आहे ते घटना ए लिहूयात. तर घटना ए काय म्हणायली ते समजून घ्या. घटना ए काय सांगायली, छाप व मूळ संख्या, छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे. काय, छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला एक लक्षात येत असेल तर सांगा, तुम्हाला काय करायचं आहे, छाप व मूळ संख्या सांगायची आहे. छाप म्हटल्यानंतर काय होईल ते तुम्हाला माहिती आहे. मग मला सांगा आता एचा तुम्ही सांगत असताना अवकाश, मग मला सांगा एचा अवकाश सांगत असताना छाप व मूळ संख्या पाहिजे. छाप म्हणजे काय व्हायला लागला, एच, आणि ती मूळ संख्या ही आली पाहिजे. मूळ संख्या म्हटल्यानंतर कोण होईल, 2, 3, 5 झालं. याच्या व्यतिरिक्त त्याच्यात कोणी नाही आहे. मग आता मला सांगा, छाप असली पाहिजे फक्त ते. मग पहा इथे 2, 3 आणि 5 हे अंक येतील. मग H2, H3 आणि H5 हे काय झाले आपले यांचे नमुना अवकाश झाले. तर मग याला नमुना अवकाश एन ऑफ ए सांगा. एन ऑफ ए किती व्हायला लागला, 3. तर याची जेव्हा आपण संभाव्यता काढायला लागलो आहोत तेव्हा संभाव्यतेचा फॉर्म्युला काय आहे ते मला सांगा. एन ऑफ ए बरोबर काय होईल, फॉर्म्युला घ्या. एन ऑफ ए आपल्याला 3 मिळालेला आहे. संभाव्यता काढायची असताना तर आपण काय सांगणार, एची संभाव्यता काढत असताना पी ऑफ ए बरोबर काय घेशाल, एन ऑफ ए छेद एन ऑफ यस घेशाल. ठीक आहे, तो हा आपला फॉर्म्युला झाला. मग मला सांगा एन ऑफ ए म्हणजे नमुना अवकाश ए किती काढला, 3, आणि एन ऑफ एस किती होता, 12. त्याचं उत्तर किती व्हायला लागलं पहा, 3 × 3, 3 × 12. तर इथं 1/4 यांचा आपल्याला संभाव्यता मिळायला लागली. ठीक आहे, मग आता घटना बी काय सांगायला लागली ते पहा. घटना बी मध्ये काय सांगशाल, तुम्हाला काय दिलेलं आहे, काटा व विषम संख्या मिळणे. काटा व विषम संख्या मिळणे. ठीक आहे, अशी दिलेली आहे. मग आता मला सांगा या बी याच्यामध्ये नमुना अवकाश बी मध्ये काय सांगायला पाहिजे सांगा बरं. काटा आला पाहिजे आणि विषम संख्या आली पाहिजे. काटा म्हणते म्हणजे टी. ठीक आहे, तर विषम संख्या पण सांगायची आहे. तर तुम्ही काय सांगशाल मग पहा, याच्यामध्ये आपल्याला पहा काटा आणि विषम संख्या म्हणल्यानंतर 1, 3, 5. ठीक आहे, परत इथं पण पहा 1, 3, 5 हे आपल्या विषम संख्या येतात. मग इथे काय लिहिशाल, T1, T3 आणि T5. ठीक आहे, हे विषम संख्या झाली आपल्या. मग आता पहा याचा आपल्याला एन ऑफ बी सांगायचं आहे. तर एन ऑफ बी काय होईल ते व्यवस्थित लिहून घ्या. सिन्स एन ऑफ बी बरोबर 3. मग आता संभाव्यता सांगायची असेल तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ यस. ठीक आहे, तर एन ऑफ बीची किंमत किती आली, 3, आणि एन ऑफ एस किती होता, 12. तर परत 3 × 3, 3 × 12. इथं पण 1/4 ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं. म्हणजे बीची संभाव्यता पण किती आली, 1/4च आलेली आहे आणि एची ही संभाव्यता 1/4च आलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हा चौथा प्रश्न पूर्णरित्या कंप्लीट केलेला आहे. तर पाहून घ्या हा प्रश्न व्यवस्थितरित्या आणि या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना लिहायचं आहे त्यांनी, किंवा सोबतही नोट्स बनवली तरी चालेल. ठीक आहे, तर पहा या प्रकारे आपण तिसरा बी प्रश्न पूर्ण केलेला आहे. आणि यानंतर आपल्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक जो 5 राहिलेला आहे तो आपण काय करूयात पुढील व्हिडिओमध्ये तो प्रश्न पाहूयात. कशासाठी, तर कारण आपला व्हिडिओ मोठा होऊ नये आणि आपल्याला समजायला थोडासा वेळ जावं, बस एवढ्यासाठी आपण काय करूयात, व्हिडिओचे 2 पार्ट बनवूयात. तर पहा इथेच हा हा प्रश्न इथेच कंप्लीट झालेला आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि ते पण प्रॅक्टिस करत राहतील. ठीक आहे, धन्यवाद.